तीन काल है सब मिथ्या है संसार, घट घट वासी है प्रभु अविनाशी करतार, दया से तेरी हो ससी भवसागर से पार, निराकार साकार तू जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी दाता परमपार, परम पिता परमात्मा सर्व तेरी संतान, भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण, एक तू ही निरंकार। संत जनांनो प्रेमाने बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु वचन अवतार की जय। सत्संगत सर्वप्रथम सद्गुरु माताजींचा शुक्राना धन्यवाद आणि आमचे परमादरणीय मुखी साहेब यांचा पण दास धन्यवाद करेन की त्यांचा काल फोन आला आणि आमचे गुलाबजींच्या ऑर्डरलेसेसमुळे त्यांना थोडासा त्रास आहे म्हणून दासला तुमचा आशीर्वाद घेण्याचा मौका मिळाला। दास भाग्यवान समजतो स्वतःला, कारण संतांचं दर्शन म्हणून संतांचा आशीर्वाद घेणं ही भाग्याची गोष्ट समजलेली आहे। कारण म्हटलंय संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावास विपती येणे पंथे। नाशिकलाही मला दासला संगत मिळाली असती असं काय नाही संध्याकाळची, परंतु तुमचं दर्शन होण्याचं भाग्य दासला मिळालं आणि त्यानंतर इथे येऊन तुमचं दर्शन पण झालं। आणि ज्यांच्या ॲनिव्हर्सरीचा आज 10वा ॲनिव्हर्सरी आहे त्यांना पण दास सद्गुरु माताजींकडे हीच अरदास करेन की त्यांचं जे वैभाविक जीवन आहे, जे आतापर्यंत सुखानं दुःखानं आनंदानं जसं असेल तसं रडत खडत सर्वांचंच जातं तसं त्यांचंही गेलं, परंतु इथून पुढे सद्गुरु माताजी दया करा कृपा करा की त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आनंद राहावा आणि घरी सौख्य नांदावं, येणाऱ्या संतांचं सेवा घडत राहावी ही त्यांची सद्गुरु माताजींच्या चरणी प्रार्थना सत्संगाची। आणि आल्यापासून दास जेव्हा पोहोचला तेव्हापासून एक विषय सत्संगामध्ये पुढे आला, भक्त भगवंत आणि भक्ती आणि मिशन हा विषय प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सत्संग भवनमध्ये साप्ताहिक सत्संगाचा सर्वजण आनंद घेत आहोत। आणि विषयाचा जर विचार केला, भक्ताचा विचार केला तर माझं जीवन ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर भक्ती या दोघांची जर सांगड बघितली तर जमीन आसमानचा फरक आहे। मला माहित नव्हतं, ज्ञानाच्या आधी भक्ती काय करायची असते हे काहीच माहित नव्हतं, परंतु सद्गुरूंची कृपा झाली त्यानंतर मला भक्तीचा अर्थ कळायला लागला, तोपर्यंत कळत नव्हता। सांगण्याचा भाव हाच आहे आजचा, जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही। तो आनंद घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथे बसलेलो आहोत। एकदा दिल्लीचे मोहरालीचे महात्मा पुण्यामध्ये राहायला आलेत आणि बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 8-10 वर्षापूर्वी सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज योगदृष्टा यांचं नाशिकमध्ये आगमन होणार होतं आणि आगमन होण्याच्या काही 15 दिवस आधी त्यांचं
नाशिक भवनला येणं झालं महात्म्यांचं, त्यांच्या उपस्थितीमध्ये सत्संग पण झाला आणि त्यांनी एक विषय मांडला की तुम्हाला जीवनामध्ये सर्व काही असेल, वैवाहिक जीवन असेल, कोणाचं अविवाहित असतील, सगळं असेल, परंतु जे माझ्या जीवनामध्ये दुःख आहे ते दुःख जर सद्गुरूंना सांगितलं तर सद्गुरू नाराज होतात. खरं आहे, सद्गुरूंना तुम्हाला खुश करून इथून पाठवायचं असेल नाशिक नगरीमधून तर तुम्हाला सर्वांना आनंदी राहणं गरजेचं आहे आणि सद्गुरू समोर तुम्ही सर्वांनी आनंद व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आनंद व्यक्त कराल त्यावेळेस तुमची झोळी पूर्ण भरेल. पूर्ण आर्थिक असेल, मानसिक असेल, जी काय असेल ती सर्व, ज्ञानाने असेल, ब्रह्मज्ञानाने असेल, ही सगळी झोळी तुमची भरून जाईल. जर का तुम्ही आल्यानंतर तुमचा चेहरा पाडला, सद्गुरूला दुःख सांगायला लागले तर सद्गुरू सुद्धा नाराज होतात. सत्संगाची त्याचा प्रत्यय त्याला दासला. जेव्हा 4 तारखेला सद्गुरू माताजींचं नाशिक नगरीमध्ये आगमन झालं, नागपूर समागम झाल्यानंतर 4 फेब्रुवारीला, आणि समागम संपल्यानंतर संध्याकाळी आदरणीय राजपिताजी, निरंकारी राजपिताजींचं दर्शन त्यांच्या घरी चरण लागलं. रात्रीचा 10:30 पावणे 11चा वेळ होती आणि दर्शन वगैरे सर्वांचं झालं. पूर्ण घर भरलेलं होतं आणि मी ग्राउंडवर होतो. ग्राउंडवरून घाईघाईमध्ये आलो आणि मलाच माझ्या घरामध्ये जायला जागा नाही. सर्व व्यवस्था झालेली आणि मलाच जायला जागा नाही. आणि राजपिताजींनी ते पाहिलं समोरून की महात्मा बाहेरच आहेत. खालून बरोबर आलो आम्ही, जिन्यातून वरती सगळे बरोबर आलो. परिवारामध्ये 2 जण मध्ये आले, बाकीचे सदस्य सगळे बाहेर राहिले सत्संगाचे. आणि सांगायचा भाव आहे की जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करतात ना तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि तो आजचा दिवस आहे नितीनजींच्या आणि त्यांच्या वाईफच्या जीवनामध्ये की तो जो आनंद आहे तो द्विगुणित राहावा. आणि भक्ती जी आहे, ज्ञानापूर्वाची, ज्ञानानंतरची भक्ती त्यांच्या जीवनामध्ये नेहमी सदोदित घडत राहावं. कारण भक्ती ही अशी गोष्ट आहे सत्संगाची की ती प्रत्येकाच्या भाग्यामध्ये नाहीये. रामचरित मानसमध्ये सुद्धा म्हटलंय, प्रथम भक्ती संतन संग करा. संतांच्या संगतीमध्ये पहिली भक्ती आम्हाला सांगितली. आणि ती भक्ती अशी करत असताना भगवंतही बरोबर पाहिजे, भक्तही बरोबर पाहिजे आणि सद्गुरूही बरोबर पाहिजे. सद्गुरू नसेल तर भक्ती पूर्ण होणार नाही. सद्गुरू मिळाला, सत्संग नसेल तर भक्ती पूर्ण होणार नाही. सेवा नसेल तर भक्ती पूर्ण होणार नाही. म्हणून या सर्व गोष्टी जर माझ्या जीवनामध्ये पाहिजे असतील तर मला सदोदित संतांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे. मायाजाळ हा पूर्ण आयुष्यभर आमच्या मागे लागलेला आहे. एकदा विवेक शोकजींनी एक उदाहरण दिलं होतं की सकाळची मॉर्निंग सत्संग कोटीवर चालू होती आणि एक बहिणजी रेग्युलर सत्संगला येतात. घर जवळच होतं कोटीच्या, म्हणून त्यांनी घड्याळ पाहिलं, 7:30 ते 9 सत्संग असते. 8:15 झाले, अजून सत्संगाला जायला मिळत नाही. म्हणून त्यांनी कुकर लावून दिला. कुकर मंद आचेवर ठेवला आणि त्याच्यामध्ये डाळ शिजवायला ठेवून दिली. आणि आपण सत्संग करून जाईपर्यंत डाळ शिजून जाईल कमी मंद आचेवर सत्संगाची. आणि ते कार्य त्यांनी ते चालू केला. गॅस हळू याच्यावर केला, मंद गॅस, आणि सत्संगला त्या 8:30ला पोहोचल्या. आणि त्यांना माहिती की भोग 9 वाजेला पडणार आहे तर आपण घरी परत बरोबर वेळेत पोहोचून जाऊ. 9 वाजले, 9च्या पुढे काटा गेला, भोग काही पडला नाही. काही विशेष कार्यक्रम होता, महात्म्यांनी आदेश दिला म्हणून असं नसतं, महात्म्यांनी वेळ पुढे नेला. आणि ज्या वेळेस त्यांची हालचाल चालू झाली, सत्संगाचं लक्ष गेलं डाळीकडे. जेवढा वेळ सत्संगात बसले तो पूर्ण वाया गेला. सांगण्याचा भाव हाच आहे की मी इथे जर बसलोय ना तर पूर्ण वेळ बसायचं, कारण आठवडाभराचा माझा खुराक मला इथे 1.5-2 तासामध्ये मिळणार आहे. आणि हेच मिशन आज आम्हाला सांगते. मिशन वेगळं काहीच सांगत नाही, सद्गुरू वेगळं काहीच सांगत नाही. सद्गुरू परोपकार करण्यासाठी आले तुमच्या आमच्यावर. आम्ही सद्गुरूवर काहीच उपकार केला नाही, सद्गुरूने पूर्ण उपकार आमच्यावर केले. आणि सद्गुरूंनी हे ब्रह्मज्ञान आम्हाला दिले, जे 5 प्रण आम्हाला दिले, 3 कर्म आम्हाला दिले. आणि ज्ञान देताना 9 प्रकृती सांगितल्या, 9 खंड नाही, 9 प्रकृती सांगितल्यात आम्हाला.
9 प्रकृती कुठल्या आहेत? धरती, अग्नी, पाणी, जीव, आकाश, वायू आणि चंद्र, सूर्य, तारे. या 9 प्रकृती आहेत. यांना आम्ही प्रकृती म्हणतो, खंड म्हणत नाही. आणि त्या प्रकृतीनंतर आम्हाला 10वा हा ब्रह्म सर्वांना दाखवला. त्यानंतर आमच्या भक्तीला सुरुवात झाली. ज्ञानापूर्वीची भक्ती आणि ज्ञानानंतरची भक्ती. ज्ञानापूर्वी आम्ही सर्व कार्य करत होतो. जे आम्हाला गुरुजींनी सांगितलं ते कार्य आम्ही करायचो. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितलं ते कार्य आम्ही करायचो. परंतु ज्या दिवशी मला ब्रह्मज्ञान माझ्या जीवनामध्ये आलं, पहिल्या दिवशी कुणालाच कळत नाही, मला सुद्धा कळालं नाही, आजपर्यंत पण नाही कळालं. परंतु तुमची संतांची कृपा आहे म्हणून दिवस चालले आहेत. कारण हा अमर्याद आहे, याची व्याख्या आपण करू शकत नाही. ती ग्रंथ पण थकलेत, पुराण थकलेत, लिहून थकलेत, परंतु याची महिमा कोणी गाऊ शकलं नाही. अथांग आहे. तुम्ही याच्यात किती खड्डा खोदला मोठा तरी हा भरलेला आहे, भरून उरलेला आहे की नाही. म्हणून याची व्याख्या आपण करू शकत नाही. जे सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं तिथपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकतो सत्संगाची. आणि 24 एप्रिल सर्वांनीच इथे भवनमध्येच कार्यक्रम संपन्न झाला असेल. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यांनी बाबा गुरुबचन सिंहजींना बघितलं असेल, त्यांच्या काळामध्ये त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केले असतील, त्यांना मुबारक आहे. परंतु आम्ही सर्वजण आलेलो, हरदेवजींच्या काळामध्ये सर्वजण शक्यतो आलेलो आहोत. आणि बाबा गुरुबचन सिंहजींचं जर जीवन बघितलं संतांनो, मिशन काय आहे, त्यांनी पुढे कसं नेलं हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलं. सर्व जीवन त्यांच्या कृतीतून दाखवलं सप्तजनात. आज जर बघितलं सशाजी महाराज, जेवढं बाबाजींचं वय होतं जेव्हा ते गुरुगादीवर बसले बाबा हरदेव सिंहजी महाराज, याच्या पण सद्गुरु माताजी होत्या आणि तेव्हा त्या गुरुगादीवर बसलेल्या आहेत. एक प्रश्न एका महापुरुषांना विचारला होता, कंपनीमध्ये ते कार्यरत होते. जेव्हा ती बातमी कळाली महापुरुषांना की तुमचे सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराजांचा ऍक्सिडेंट झाला, मग तुम्ही तर सद्गुरूंना तुम्ही देव मानता, आहे की नाही? तुम्ही आम्ही सगळे देव मानतो की नाही? परमात्मा आहे ना. मग त्यांनी समोरच्या इंजिनियरनी पण तोच प्रश्न केला की तुमचा जर भगवंत आहे, देव आहे, तर देव कसा म्हणू शकतो? घर प्रश्न, मार्मिक प्रश्न. मग त्यावेळेस महात्मा स्तब्ध झाले. ज्या महात्म्याला प्रश्न विचारला गेला ते महात्मा ब्रह्मज्ञान प्रचारक आहेत. तुमच्या विभागात पण आता येऊन गेलेत मागे सत्संगाची. मग ते 5 मिनिटं स्तब्ध राहिले, ध्यान केलं गुरुचं आणि त्यांची खोपडी ओपन झाली. आणि त्यावेळेस ते इंजिनियर आणि ते जे काही सर्व जमलेले होते त्यांना एकच शब्द सांगितला की श्रीकृष्ण परमात्म्यांना तुम्ही सर्व आम्ही मानतो. श्रीकृष्णांचा बाण लागून मृत्यू झाला हे तुम्हाला मान्य आहे. एका पारध्याच्या बाणानं ज्या अंगठ्याला लागला आणि ते गतप्राण झाले. मग सद्गुरू आमचे आहेत, त्यांचा प्राण जो आहे तो ऍक्सिडेंटली जाऊ द्या, अटॅकनी होऊ द्या, कशाने होऊ द्या, परंतु हे 5 तत्वाचं शरीर आहे, हे येणार आहे आणि जाणार पण आहे. प्रत्येकाचं जाणार आहे, कुणाचंच राहिलेलं नाही. तेच बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांचं सुद्धा झालं. जेव्हा पहाडगंजची सत्संग संपली आणि पहाडगंजला सत्संग संपल्यानंतर बाबाजींनी राजमाताजींकडे बघितल्यानंतर आशीर्वाद घेतला की दास की कोई राह देख रहा है तो दास को जल्दी निकलना पडेगा. आणि राजमाताजी सहज बोलून गेल्या कि महापुरुष ने प्रसादी बनाई है, भोग लगा के आपको जाना है. गुरु मताचं, गुरु मर्यादा पाळणं काम आहे म्हणून राजमाताजींनी फक्त हात जोडले आणि आपलं सांगितलं की ठीक आहे महाराज. तसेच सद्गुरु बाबा गुरुबचन सिंहजी महाराज निघाले, कोठीवर पोहोचले आणि अघटित ती घटना जी घडायची ती घडली. आणि त्यांच्याबरोबर चाचा प्रतापसिंहजी पण देहांत झाला, ब्रह्मलीन झाले. मग याला तुम्ही आम्ही काय म्हणणार सत्संगाची?
ज्यांनी 1962 पासून ते 1980 पर्यंत हा जो मिशनचा प्रचार आहे, हा मिशनचा प्रचार पूर्ण विश्वामध्ये पसरवला. जेव्हा ते पहिली विदेश यात्रा करायला निघाले, सद्गुरू बाबा गुरुबचन सिंहजी महाराज, त्यावेळेसचा जर घटनाक्रम बघितला आमच्या जीवनातला, त्यांच्या जीवनामधला, की एक टायमाचं खाण्याचा प्रश्न पडला होता, पेट्रोल टाकण्याचा प्रश्न पडला होता सत्संगजी. अशी त्यावेळची मिशनची अवस्था होती. आणि आजची अवस्था पाहिली तेवढ्या सुंदर भवनमध्ये आम्ही सत्संग करतो आहोत. ही सर्वात मोठी उपलब्धी आहे सद्गुरू बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांची. त्यांनी आपलं जीवन व्यतीत करताना, जेव्हा ते मॅटाटोर जो होता, पहिले टाटाचा मॅटाटोर असायचा, तुम्हाला माहिती, जे जुने महात्मा आहे, वयस्कर महात्मा आहे, त्यांना माहिती, त्या मॅटाटोरने ते प्रवास करत होते. अफगाणिस्तानच्या जेव्हा पुढे बॉर्डर क्रॉस करून इंग्लंडमध्ये त्यांना प्रवेश करायचा होता, त्यांचे पैसे संपत आले, कारण सर्वजण बरोबर होते. ब्रेड सुद्धा त्यांचे, जे आपण बटर खातो ना, लहानपणी आपण मुलांना बटर आणायचो, आजही आणतात, तसे बटर त्यांचे कडक होऊन गेले. ते अक्षरशः पाण्यामध्ये भिजवून त्यांनी पोटाची खळगी भरली आणि तो प्रचार त्यांनी पुढे नेला. गाडीमध्ये पेट्रोल टाकायला नव्हतं. पेट्रोल पंपवाल्याने बघितलं कोणीतरी हे सदग्रस्त आहे, जर यांच्या मदत आज केली तर उद्या माझं भविष्य बदलू शकतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या मॅटाटोरमध्ये सुद्धा पेट्रोल टाकून दिलं. जे सुकं अन्न होतं ते अन्न ग्रहण करून आपला प्रवास केला. आणि ज्या ज्या घरांमध्ये पोहोचले, त्यावेळची जी परिस्थिती होती, आज जरी बाबाजी येतात, सद्गुरू माताजी येतात, त्या सुंदर व्यवस्था असते. पण त्यावेळेस सुद्धा इंग्लंड सारख्या शहरामध्ये, ज्या शहरामध्ये ते गेलेत, की त्या घरामध्ये ते थांबले, त्या घरातले सदस्य घराच्या बाहेर झोपले आणि राजमाताजी आणि बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांना त्यांच्या घरामध्ये झोपायला दिलं. अशी परिस्थिती होती संतांनी. आणि त्या परिस्थितीमध्ये हे मिशन पुढे गेलं. आणि ह्या मिशनची अवस्था बघितली तर खूप बिकट असताना त्यावेळच्या सद्गुरू रूपामध्ये जे महात्मा होते बाबा गुरुबचन सिंहजी महाराज, त्यांनी हे मिशन पुढे नेण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आणि म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत सत्संगाची. एकदा ते कोठीवर फिरत होते आणि कॉलनीमध्ये फिरत असताना त्यावेळची घटना आहे. एका बंगल्याच्या समोरून ते जात होते महाराज. आणि बंगल्याच्या समोरून जात असताना त्यांना एक भल्ला मोठा दगड दिसला. त्याला दगड बघण्याचं आणि मुखातून वचन येण्याचं काहीतरी कारण असेल म्हणून सहज बाबाजी बोलून गेले की ये जो पत्थर पड़ा है, इस पत्थर को हम कहीं ना कहीं यूज में ला सकते हैं, इसका उपयोग हम कर सकते हैं कहीं ना कहीं. एवढं वाक्य बाबा चाचा प्रताप सिंहजी महाराजांनी ऐकलं. आणि ऐकलं, चालता चालता त्यांना पुढे गप्पांमध्ये पुढे जाऊ दिलं आणि ते माघारी फिरले. आणि त्या घराच्या गेटच्या बाजूला जो दगड होता, आज असं आपलं बाहेर गेट आहे, आणि घरातले जे मालक होते त्या घराचे गेटवरून ते मालक घरातून बघत होते की हा सदग्रस्त घराकडे बघतोय, दगडाकडे बघतोय, याचं चाललं तरी काय आहे. म्हणून त्यांनी पण त्यांची गंमत बघितली त्या चाचा प्रताप सिंहजी महाराजांची. आणि ते बघितल्यानंतर त्यांना वाटलं काहीतरी चाललंय. म्हणून लक्ष थोडं विचलित झालं घर मालकाचं. आणि भला मोठा दगड तो उचलला आणि दगड उचलला, आपल्या खांद्यावर घेतला आणि पळत पळत कोठीच्या बाहेर नेऊन ठेवला. जी आज निरंकारी कोठी आहे आपली दिल्लीला, तिथं ते नेऊन ठेवला. आणि नेऊन ठेवल्यानंतर ते पटकन आतमध्ये निघून गेले, कारण त्यांच्या मागे त्यांना माहिती की तो घर मालक सुद्धा येत होता. आणि ते आतमध्ये निघून गेले. आणि तो ग्रस्त मध्ये आला, सदग्रस्त, आणि सर्वांना म्हणायला लागला कि जो पत्थर जिसने लाया है उसे मेरे सामने ला. आणि ते वाक्य ऐकलं बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी. ते पण पुढे आले आणि हात जोडले. हाजी भाई साहब जी क्या हुआ, मुझे उनसे मिलना है, वो पत्थर लेके आए, उनको पहिले सामने ला. आता चाचा प्रताप सिंहजींना वाटलं की आता काहीतरी होणार, म्हणून ते खाली मान घालून आपले हात जोडले आणि समोर येऊन उभे राहिले. मग त्यावेळेस ते म्हणायला लागले कि ये पत्थर उठाने के लिए मैंने ट्रैक्टर लाया था, ट्रैक्टर को आगे जो सपाटीकरण करते वो भी लाया,
लेकिन वो पत्थर हिल नहीं रहा था। लेकिन आपके जो महात्मा है उन्होंने कंधे पे उठा के यहाँ तक लाया, उनका मुझे दर्शन देना है। साथ संगत जी, असा आहे बोलल्यानंतर चाचा प्रताप सिंहजी समोर आले आणि त्याला हात जोडले आणि त्याचं दर्शन पहिले घेतलं। सांगण्याचा याचा मागचा भाव दाचा हा आहे की गुरुचं वचन आल्यानंतर ते मानणं माझं काम आहे। तो पत्थर कसा आहे, तो दगड कसा आहे, किती मोठा आहे मला माहिती नाही, त्याचं प्रमाण सुद्धा एका समागमामध्ये दासला मिळालं। जेव्हा ते वाचलं त्याच्या आधी ती घटना दासने डोळ्यासमोर बघितलेली सोमय्या ग्राउंडवरची। त्यावेळेस दास तरुण होता एकदम आणि वर्दीवर सेवा चालू होती। आग्रीत सेवेला आम्ही 2 दिवसाच्या सेवेला समागमला पोहोचलो होतो। तेव्हा आमचे उल्हासनगर क्षेत्र होतं, आमचे परम आदरणीय क्षेत्रीय संचालक महात्मा ललित दळवीजी यांच्या आधिपत्याखाली आमची सेवा असायची। आणि डिंगराजी महात्मा इथे पण येऊन गेले असते। ते डिंगराजी महात्मा जे कोणी जुने महात्मा असते त्यांना माहिती आहे, उल्हासनगरचे, त्यांच्या धर्मपत्नी आणि ते दोघं जणांची सेवा चालू होती, आमची पण सेवा चालू होती। आणि एक रॅम्प बनवत होतो आणि काही दगड सगळेजण वेचून आणायचे। तो रॅम्प बनवण्यासाठी तिथे दगड खाली टाकून वरून माती टाकायची होती। आणि एक दगड असा होता की 4-5 महात्मा तो दगड हलवायचे, पण तो काय हलेना। त्या डिंगरा माताजी आल्या आणि डिंगरा माताजींनी सर्वांना सांगितलं, बच्चो सिमरन करो और दगड पत्थर को उठा लो, सिमरन करो और उठा लो। साथ संगत जी, सिमरन केलं, डिंगरा माताजींनी पण हातभार लावला, तो पत्थर सहज उचलला गेला आणि तो पुढे नेऊन ठेवला। जो 7-8 जण उचलत होते, हलत नव्हता, तर 3-4 उचलला आणि तो नेऊन ठेवला। सांगण्याचा भाव हाच आहे की माझं जीवन जगत असताना, मिशन मध्ये मी कार्य करत असताना वचनाला खूप प्राधान्य आहे। ज्यांनी ज्यांनी वचनाला प्राधान्य दिलं त्यांचं जीवन धन्य झालं। रामाने सुद्धा वचनाचं पालन केलं, श्रीराम प्रभूंनी वचनाचं पालन केलं। शबरीच्या कोटीमध्ये गेले, शबरीने बोरं उष्टी केली, का केली की माझ्या श्रीराम प्रभूंना आंबट बोरं लागू नये म्हणून काय केलं, ती उष्टी करून प्रत्येक जे गोड बोर लागेल ते खायला दिलं आणि उरलेली बोरं लक्ष्मणाकडे दिली। मार्मिक आहे बरं का महाराज, ती उरलेली बोरं लक्ष्मणाला दिली, लक्ष्मणाने ती खाल्ली नाही। ती काय केली, हातात ठेवली, जेव्हा निघाला ती बोरं बाहेर फेकून दिली। आणि ज्या वेळेस अंतिम क्षण लक्ष्मणाचा आला, अंतिम क्षण जेव्हा लक्ष्मणाचा आला तेव्हा त्या वैद्याने सांगितलं की बाबा त्या द्रोणागिरी पर्वतावर तुला जावं लागेल आणि ती संजीवनी आणावी लागेल। काय संजीवनी तेव्हा आणावी लागेल तेव्हा याचे प्राण वाचतील। सात संगत जी, ते ऐकलं हनुमानजींनी, हनुमानांना आदेश दिला गेला आणि आदेश दिल्यानंतर हनुमानजी गेले आणि द्रोणागिरी पर्वतावर ते संजीवनीचं झाड काय भेटे ना, जाऊ दे, त्यांनी पर्वतच उचलून समोर आणला। वैद्याने ते नेमकं संजीवनीचं झाड घेतलं आणि ते काय द्रव्य बनवलं आणि ते त्यांना प्यायला दिलं आणि त्यातून ते बाहेर आले। आणि त्यावेळेस सांगितलं की बाबा रे, तू जी का उष्टी बोरं फेकली ना, ती बोरांचे झाड आज ते संजीवनीचं झाड बनलं आणि तेच तुला खायला मिळालं। तेव्हाच खाल्लं असतं ती अवस्था झाली। संतांचं वचन खाली जात नाही। सत्संगाची सांगण्याचा भाव आज आहे की गुरु मर्यादा, संत वचन हे खूप महत्वाचं आहे। बाबा गुरुबचन सिंहजी महाराज कोठीवर असताना शहनशाह बाबाजींनी संध्याकाळच्या वेळेस एक उद्गार काढले, वचन निघालं कि दास के साथ में बापा रामचंद्र जी रहेंगे तो बहुत अच्छा रहेगा टूर के लिए। एवढं वचन कानावर पडलं, आपली अँबॅसेडर काढली, लुधियाना पर्यंत गेलेत आणि पाठेपर्यंत परत आले। आत्ताचे हायवे जसे आहेत हरियाणाचे तसे नव्हते, जसा मालेगाव नाशिक हायवे झाला तसा नव्हता, सिंगल रोड होते। आणि त्या सिंगल रोडवर बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी कार चालवून नेली, अँबॅसेडर चालवून नेली। बापा रामचंद्रजी जेव्हा सद्गुरूंच्या समोर उभे राहिले तेव्हा ते म्हणायला लागले की हे कोणी आणलं तुम्हाला,
मग त्यांनी सांगितलं, इशारा केला की हे मला घ्यायला गुरु वचनाची पालना. बाबा गुरु हरदेव सिंहजी महाराजांचं पण तेच आहे. संतांना गुरुने आधी सांगितलं, आधी केलं आणि मग लोकांसमोर सांगितलं, तोपर्यंत सांगितलं नाही. जेव्हा बाबा हरदेव सिंहजी महाराज वर्दीवर होते ना, वर्दीवर असताना आणि डिस्पेन्सरी मध्ये बाबा गुरुवचन सिंहजी महाराज गेलेले आहेत, आलेले आहेत ते कळालं. आणि मग नंतर बाबाजींना वाटलं, भोला होतो तेव्हा त्यांचं नाव भोला म्हणून सगळे ओळखायचे. भोलाजी आलेत आपले वर्दीवर, तिथे गेले, सेवादलला प्रार्थना केली की मला मध्ये जाऊ दे. सेवादलने आदेश दिला, आप अंदर नहीं जा सकते. क्यों? कि अंदर सद्गुरु आए, किसी को जाने की इजाजत नहीं. आपलं हात जोडले आणि बाहेर उभे राहिले. जेव्हा सद्गुरु बाबाजी बाहेर आले, मग तेव्हा ते म्हणायला लागले की बोला अंदर क्यों नहीं आए. महापुरुष ने आदेश दिया कि आपको बाहर रुकना है. गुरु मर्यादा, संतांचं वचन मानणं हे माझं काम आहे. रामलीला ग्राउंडवर समागम चालू होता. बाबा गुरुवचन सिंहजी महाराज, पहिल्या दिवसाचा समागम झाला. दुसऱ्या दिवशी सेवादल रॅली असते. रॅलीचा दिवस म्हणजे वर्दी घातलेल्या महात्म्यांचा तो सुवर्ण दिवस असतो. तो वेळ सुवर्ण काळ असतो. कारण सद्गुरु समोर प्रेझेंट व्हायचं असतं की मी वर्षभरात कमवलेलं जे कार्य आहे, जो मी तप त्याग केलेला आहे, ते प्रेझेंट करण्याचं काम ते 2 तासामध्ये असतं. कोणी म्हणत असेल की सेवादल रॅली म्हणजे असते, पण मला प्रेझेंट करायचं असतं की मी वर्षभर काय केलेलं आहे. आणि त्यावेळेचे मुख्य संचालक आमचे ब्रह्मलीन संत चड्डा साहेब होते. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी समागम संपला आणि जेव्हा सद्गुरु बाबाजी आरामासाठी निघाले, लंगर वगैरे झाल्यावर त्यांनी विनंती केली चड्डा साहेबांनी कि सभी कमेटी का ध्यान है, सभी महात्माओं का ध्यान है, सेवादल के जो महात्मा है उनका ध्यान है कि आप भी सेवादल वर्दी पे कल रहेंगे तो बड़ी खुशी होगी. बाबा गुरुवचन सिंहजींनी विसत वचन म्हणून मानलं आणि आपले विश्रामाला निघून गेले. आणि सकाळी जेव्हा ते निघायला लागले, काही कारणास्तव त्यांना वर्दी घालता आली नाही. संत जनांनो, संत हा गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. सद्गुरु येत असे या जगती, सुखे या करणे कुल संसार. सद्गुरु येत असे या जगती, केवल करणे परोपकार. सात संगतजी, ती वेळ निघून गेली. पण ज्या वेळेस चड्डा साहेबांची ह्याच्यातून एक्झिट घेण्याची वेळ आली, एक्झिट घेण्याची वेळ आली, त्याच्या काही दिवस आधी समागम मध्ये ते पोहोचले. तुम्ही आम्ही सगळे त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. तुम्ही पण त्या गोष्टीचे साक्षीदार आहात. आज जो 75वा समागम झाला, त्या समागमला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज, निरंकारी राजपिताजी, जेव्हा सेवादल रॅली होती, दोघं पण युगल जोडी वर्दीवर समागमला पोहोचले. आहे की नाही? सर्वांनी बघितलं आहे की नाही? आजही ती क्लिप तुम्ही आम्ही बघतो वेबसाईटवर सत्संगाची. ते तोपर्यंत मला पण माहित नव्हतं, जे मी दास तुमच्या चरणावर ठेवतोय. जेव्हा चड्डा साहेबांना आशीर्वाद घेण्याचा मौका मिळाला, त्यावेळेस त्यांनी नाचायला सुरुवात केली. बसल्या बसल्याच ते चेअरवर आले, ते व्हील चेअरवर बसल्या बसल्या त्यांनी असं केलं आणि विचारांना सुरुवात केली. आणि त्यावेळेसचा तो रामलीला मैदानाचा त्यांनी घटनाक्रम सांगितला कि सद्गुरु आता है इस जग में केवल करने परोपकार. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं कि दास ने खुद सद्गुरु को बोला था कि आपको कल वर्दी पे आना है, कल आज आए. तो आज सद्गुरु माताजी और राजपिताजी खुद वर्दी पहन के आज आए हैं. तो उस दिन का जो वचन है आज पूरा हुआ. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सद्गुरु हा जो आहे ना, तो जन्मत नाही, मरत नाही.
सद्गुरू जेव्हा येतो ना, तो आपले सगळे कार्य समोर घेऊन परत येतो. सर्व लाभा जेव्हा घेऊन पूर्ण या धरावर येतो, या धर्तीवर येतो. सत्संगाची सांगण्याचा भाव दाचा हाच आहे की गुरुवचनाला ज्यांनी प्राधान्य दिलंय त्यांचं जीवन सुखमय झालेलं आहे. आणि हेच आमचं नेमकं जीवनातलं कार्य आहे की भक्ती तुम्ही आम्ही सर्व करतो आहोत. व्यवहार आमचा परिवारातला सर्वांचा सुंदर आहे, परंतु जे वचन येतं ना त्या वचनाला आम्हाला मानणं माझं काम आहे. आणि हे वचन ज्यांनी मानलं त्यांचा आज इतिहास आहे. रोशन मिनार संत आहे. प्रल्हादाने वचन मानलं, त्याला तेलाच्या कढईत टाकलं तरी काही झालं नाही. सर्पनखेने त्याला हिनवलं तरी काही झालं नाही. तिचं नाक कापलं गेलं, तिने वचन मानलं नाही, तिचा नाक कापलं गेलं. सत्संगाची सांगण्याचा भाव हाच आहे की माझ्या जीवनामध्ये ही गुरुभक्ती आलेली आहे आणि हे ब्रह्मज्ञान आलेलं आहे. आम्ही भाग्यवंत आहोत. म्हणून सर्वांनी एकच ध्यास धरायचा आहे की माझ्या जीवनामध्ये जे जे लोक जोडले जातील, माणसाला माणसाजवळ आणण्याचं हे मिशन आहे. माणसापासून माणसाला लांब करण्याचं नाही. मिशन हे प्रेमाचं मिशन आहे. सद्गुरु माताजींचं जे मिशन आहे हे प्रेमाचं मिशन आहे. जन्मच प्रेमातून झालेला आहे. साने गुरुजींनी सुद्धा म्हटलंय, प्रेमाविषयी साने गुरुजींनी सांगितलेले सत्संगाची. म्हणून सांगण्याचा भाव हाच आहे की प्रत्येक क्षणाला मला सद्गुरूला पुढे ठेवणं आहे, सद्गुरूच्या वचनाला प्राधान्य देणं आहे. इथे प्रसादी आहे, ठीक आहे, प्रसादीच्या निमित्तानं का होईना आम्ही इथे पोहोचतो आहोत. दासला जेव्हा दास काल फशीप मध्ये होता आणि फोन आला, मला माहित नाही कुठे जायचंय, महापुरुषो आप कल हो यहाँ पे, कल छुट्टी है, आदेश करो. तो त्यांनी सांगितलं की कल आपको दाभाडी जाना है. तर त्यावेळेस दासने जे नेमलेली होती संध्याकाळची कामं जी करायची होती ती सर्व कॅन्सल करून टाकली. असतात फॅमिलीचे प्रोग्राम्स असतात, काही ना काही असतात, पण गुरुवचनाला प्राधान्य दिलं तर निश्चितच त्याचं जीवन धन्य बनतं. जो मला वेळ मिळालेला आहे या गुरुचरणावर आल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत 24/7 आठो प्रहर मला ह्याच्या सानिध्यात राहायचं आहे. माझं आता येणं जाणं काही राहिलेलं नाही संतांना. त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा हा विडा उचलला, आम्ही तो एक पिक्चर बघितलाय सर्वांनी, गाढवाचं लग्न. विडा उचलला आणि त्या गाढवाचा सुद्धा माणूस बनला. ते काल्पनिक आहे, परंतु मी विडा उचललाय माझं जीवन बनवण्यासाठी. उद्या माझी पत्नी माझ्याबरोबर राहील का माहित नाही, माझा मुलगा माझ्याबरोबर राहील का माहित नाही, माझा शेजारी माझ्याबरोबर राहील का माहित नाही, परंतु मी स्वतः माझ्याबरोबर राहणार आहे का नाही हे मला ओळखायचं. शब्द मार्मिक आहे. मला स्वतःला माझ्याबरोबर राहायचंय का नाही हे मला सद्गुरूच्या चरणावर आल्यानंतर कळालं. तोपर्यंत कळालं नाही. मी मायेत गर्द होतो. परंतु मला माझं ओळखायचं असेल, मला स्वतःला ओळखायचं असेल तर मला गुरुचरणावर राहणं गरजेचं आहे. गुरुचं चरण पकडणं गरजेचं आहे. म्हणून अवतारवाणीमध्ये तो शब्द पण आहे, मानव मी मानव सारिका इतरांजैसा देह मला ज्ञानांजन घालून गुरुने ऐशी दृष्टी दिली. म्हणजे ती दृष्टी मला दिली. ती दृष्टी बघण्याची माझी बदलली. माझा पेहराव बदलला का, रंगसर बदललं का, काहीच बदललं नाही. मी आहे तशाच कपड्यामध्ये, जसा मी पहिल्या दिवशी बसतो त्याच पद्धतीचा आज पण आहे, त्याच अवस्थेमध्ये मी आहे. पण व्यवस्था सद्गुरूने केली. माझी अवस्था बदलली, व्यवस्था करून दिली. मी सायकलीवर सत्संगला जात होतो, पायी सत्संगला जात होतो, आज कारमध्ये येतो. ही उपलब्धी सद्गुरूने दिलेली ही उपलब्धी आहे. मी 8 किलोमीटर सिडकोतून भालेकर मैदानावर जायचे. गेल्यानंतर पूर्ण सत्संग लावायची, झाडलूट करायची. पूर्ण आठवडाभराचा त्या शाळेमधला पाचोळा असेल, जी पानं फुलं असतील ती सर्व झाडायची. त्यानंतर दऱ्या अंतरायच्या, लाऊडस्पीकर लावायची. ही सगळं नित्यनेम आम्ही संत सगळे करायचो. परंतु त्यानंतर संतांनी आशीर्वाद दिला की बाबा रे आता सायकलवर येऊ नको, मोठ्या गाडीत ये. दासला जी गाडी मिळाली ती ब्रह्मलीन संत यादवजी महाराज. तुम्हाला माहिती त्यांची बॉडी कशी होती.
एकदा दासच्या गाडीवर बसले, कॅलिबर गाडी होती दासकडे, बजाजची कॅलिबर गाडी. ते गाडीवर बसले आणि म्हणाले की बाबा आज मला गाडीवर आणलं, पुढच्या वेळेस येशील तर मोठी गाडी घेऊन ये, तेव्हाच मी तुझ्या गाडीत बसेन. बघा संतांनो, आशीर्वाद खाली जात नाही. आणि त्याच गाडीमध्ये ब्रह्मलीन संत जे प्रदर्शनी करतात, प्रदर्शनीमध्ये त्यांची सेवा असायची. असे आमचे संत ब्रह्मलीन संत कुलदीपजी महाराज, त्यांना दास उस्ताद म्हणतो. नाशिक टूरवर आले आणि आम्ही सिन्नरला प्रोग्रामला गेलो आणि दासची सेवा त्यांच्याबरोबर लागली ड्रायव्हर म्हणून. तर दासची 800 होती तेव्हा, आणि 800 मी भवनला लावली आणि वॅगनार घेतली आणि त्यांना घेऊन गेलो आणि सत्संग संपला, आम्ही प्रसादी केली आणि नंतर माझी गाडी घेऊन आमचे संयोजक महाराज गुलाबजी आणि राजूजी महाराज घेऊन आले. गाडी राजूजींनी चालवली आणि ती कार